कोण? मी प्रेम. मला ओळखलं नाहीस प्रिया? प्रेम, तुला विसरणं कसं शक्य आहे? ये आत ये. आज अचानक कसं काय आलास या पावसाळी रात्री? आजच सुटलो ना. सॉरी. सुटल्या सुटल्या इथेच आलो तुला भेटायला. बरं झालं आलास ते. वाटच बघत होते मी तुझी. पण तू एकदाही आली नाहीस मला भेटायला. कित्येकदा वाटलं जाऊन भेटावं, पण अजून राग गेला नाही माझ्यावरचा? आता कुणावरच राग नाहीये माझा. उभा का? बैस ना. दे तो रेनकोट इकडे. बस फायर प्लेसवर. वादळी पावसाने लाईट सुद्धा गेलेत. मी आले एवढं ठेव. बस. शेखरजी. व्हीलचेअर. लक्षात असेल ना तुझ्या? हो. लक्षात नसायला काय झालं? खूपच गारठलायस तू. ड्रिंक घेतोस थोडंस? ड्रिंक? शेखरची मिलिटरी रम अजून तशीच पडू नये. 14 वर्षापूर्वीची जुनी. ओल्ड वाईन चांगली म्हणतात ना? घे. नको नको प्रिया प्लीज. घे रे, बरं वाटेल. घरी कोणीच नाही? कोण असणार? आय मीन रामू, गौरी. चुगीचे दिवस संपले, पाखरं उडून गेली. एकटीच कशी काय राहतेस या मोठ्या हवेलीत? भूतासारखी. नाहीतरी भूतात आणि माझ्यात फरक काय? तीही अशी एकटीच वावरतात भयाण हवेलीत. असं एकटंच राहताना भीती नाही वाटत तुला? नाही वाटत भीती. हा, पण कधी कधी एकटेपणा जाणवतो इतकंच. मग बसते शेखरच्या व्हीलचेअरशी बोलत. व्हीलचेअरशी? या व्हीलचेअरकडे नुसतं बघत जरी बसलं ना तरी सगळ्या आठवणींना उजाळा मिळतो. सगळे सुखदुःखाचे क्षण बोलके होतात. माझ्याशी गप्पा मारायला लागतात.
कुणाची माय व्यायले मेजर चंद्रशेखरच्या बायकोला पळवून न्यायची, त्याला उभा चिरून त्याचं लोणचं घालीन आणि रोज सकाळी नाश्त्याला पावा बरोबर खाईन. पण जनाब, त्यासाठी सियाचीन सोडून तुम्हाला इकडे यावं लागेल. त्याचं काय? बोल केव्हा येऊ? तू म्हणशील तर 10व्या मिनिटाला तुझ्या समोर हजर होतो. इम्पॉसिबल. अगं वेडे, अवघ्या 10 किलोमीटर वरून बोलतोय मी. काय? तू फोन ठेवून दारात तर ये, तोपर्यंत मी हजर आहे. शेखर, यू नॉटी डब्बा. असा कोणता पराक्रम गाजून आलोय मी म्हणून आरती ओवाळतेस? तुम्ही घरी परत आलात हा काही लहान पराक्रम नाहीये. मी आलोय ते तुझ्यामुळं. तुझ्या प्रेमानं काढण्या लावून इथपर्यंत आणलंय मला. एखाद्या युद्ध कैद्याला आणतात ना तसं. ओवाळताना बोलायचं नसतं. ओके मॅम. आता शहाण्या मुलासारखं मुकाट्याने आत चला. ओके टीचर. ए, मी आता तरी बोलू शकतो का? चालेल. मग तू ही आता शहाण्या मुलीसारखं वाग. ती आरती खाली ठेव बघू. का? शहाणी बायको आपल्या नवऱ्याच्या आज्ञेचं पालन करत असते, उलट प्रश्न विचारत नसते. ठेव बघू ती आरती. ओके बॉस. ये होई ना बात. अहो काय हे? माझ्या स्वतःच्या बायकोला मिठी मारतोय, दुसरं काय? वेडे आहात का? अगं 1-1 वर्ष आपल्या लाडक्या बायकोपासून दूर राहिल्यावर कोणाला वेड लागणार नाही? आई आई येतील. येऊ दे. अहो पाहिलं तर काय म्हणतील? ती काय म्हणणार? मी माझ्याच बायकोला मिठी मारली ना. हो पण मी नंतर येऊ का? नाही नाही, आई ये ना. मी आता प्रियाला तेच विचारत होतो, आई कुठे म्हणून. असं होय? आई नमस्कार करता. नवरा म्हातारा हो, अशीच दोघं हसत खेळत राहा. हं? आणि या म्हातारीला खेळायला एक नातवंड द्या. काय? आई बघ ती लाजून पळाली बघ. चुप. तुझ्यासारखी निर्लज्ज आहे होय ती. थकून आलास ना प्रवासात ना, जा आराम कर. रामू, ए रामू. आलो आलो आई साहेब. अरे साहेब, राम राम. काय रामू, कसा आहेस? एकदम जॅम पॅक. जरा गाडीतलं सामान घेऊन. वय वय आता आणतो की. गौरी, अगं ए गौरी. मी आईला मदत करून येते. कसली? स्वयंपाकात. वेडी का खोळी? अगं आईला मी मुद्दामच थाप मारली मला तिच्या हातचं जेवायचंय म्हणून. का? सांगू? मला तुझ्याशी रोमांस करता यावा म्हणून. एब्सोल्युटली नॉट. दिस इज अ डे टाइम. तो क्या हुआ? तुम अगर बाहों में हो तो दिन को भी चांद निकल आएगा. नॉटी. ऑफ कोर्स आई एम मैम. डब्बा. तुझा फोन. वाजू दे ग. फोन वाजतोय, वाजू दे काय? शिट. हा फोन पण ना त्यावेळेस. प्रिया, चला देते. रे. वाह क्या बात है. हम्म, आई तुझी ना बोटच चाटून खायला हवी. माझी का रे बाबा? बोटात चाटायची तर तुझ्या या बायकोची चाट. अगं तू एवढं स्वादिष्ट स्वयंपाक तयार केलास म्हणून. मी नाही प्रियानं केलाय. कसं शक्य आहे? प्रिया तर तिकडे माझ्या बरोबर. अरे वेड्या, प्रियानं स्वयंपाक आधीच केला होता. मी फक्त गरम केला. काय गाई फसवलंस ना तुम्हाला. स्वयंपाक प्रियानं केला काय आणि मी केला काय? मिटक्या मारीत खातोयस ना, मग झालं तर खा. नाही तशी प्रिया सुद्धा स्वयंपाक चांगला करते कधी कधी. डब्बा. डब्बा? कसला का डबा? डब्बा? कसला डब्बा? अहो मी हा आणलाय. काय त्याचा आई? प्रियाने येताना मला एक चांदीचा डब्बा आणायला सांगितला होता. आणलायस ना, मग दे तिला. हो देतो ना. रात्री देतो. अरे मग आत्ताच दे ना, मी पाहते कसला डबा घेऊन आलायस आपल्या लाडक्या बायकोसाठी. नाही त्याचं काय आई. फोन असतो. फोन. मी बघते. नाही मी बघतो ना, मी बघतो. मी याचा शेंबूड काढलाय आणि तो मला नाक शिंकरायला शिकवतोय.
Major Chandrasekhar speaking. Sorry, Major. I disturb you at midnight. Any problem, sir? Yes, Major. You have to report for duties immediately. What? लेकिन सर मैं तो आज ही जी जी सर यस सर ओके सर थैंक यू गुड नाइट सर कुठे गेला होता तेवढ्या रात्री? अगं फोन होता कुणाचा? कमांडर मल्होत्रांचा सियाचीन वरून? का? काय झालं? युद्ध भडकण्याची शक्यता आहे. मग मला ताबडतोब परत बोलवलंय. ताबडतोब म्हणजे? उद्या सकाळीच. कमाल आहे तुमची शेखर. 1 महिन्याची सुट्टी घेऊन आलायत ना तुम्ही आणि लगेच मी नाही जाऊ देणार तुम्हाला. असं वेड्यासारखं काय करतेस प्रिया? मला जावंच लागेल. मग उद्या सकाळी कशाला? आत्ताच जा ना. सगळ्याची सवय झाली आहे मला. नको, आयुष्य आलंय नशिबी माझ्या. प्रिया प्लीज मला समजून घे प्लीज. केवळ उपचार म्हणून तुमच्या फोटोला ओवाळते, पण खरं सांगू, माझ्या डोळ्यांची निरांजनं केवळ तुमच्यासाठी तेवत असतात. तुमच्या वाटेकडे डोळे लावून. तुम्ही ज्या दिवशी परत याल ना, तीच माझी दिवाळी, तोच पाडवा. अरे तरुणपणाच्या रस्त्यावरच पहिलं ठिकाण नाकाचं. ए राम्या, मी आवी तुझ्या संग दूध गाव. दूध बाई दूध. दूध दूध. गा दूध गा फुट गा पण गा. लई धोक्याच. हा, पण मी काय म्हणतो? काय म्हणतो तू? म्हणतो वाई तू म्हण मग. सोलावत कशाला? हा. शेताला कुंपण नसलं का नाही? का कोणतं बी बरीच धोक्याच. आई? लांडगे कोल्हे नुसते मोकाट सुटत्यात. अरे तिच्या आता ह्यो लांडगा कोण आणि कोणा कोण आणि कोणाच्या शेताला कुंपण नाही? राम्या तुला डोसकच नाही. म्हणजे माझ्या खांद्यावर काय पण नाही ग? एवढं बी कळत नाही बरं तुला? काय काय? अरे नाही कळलं? एवढंच कळलं, बाकीचं वर्ण गेलं. ये पुढचं सांगते. थुकली थुकली चायला कान तुंबून टाकला. नाही कळलं वय? अरे वहिनी साहेबांनी हात तुंब. अरे वहिनी साहेब आणि तो प्रेम का नाही साहेब जेव्हापासून लढाईवर गेलेत का नाही तेव्हापासून ह्यातनी रान नुसतं मोकळच बघाव तेव्हा. तेच म्हणते मी. अरे चुप चुप म्हणतोय मी. चुप. भिंतीला बी कान असतात, कळलं? आणि एक लक्षात ठेव, मोठ्यांच्या भानगडीत आपलं हे नाक खुपसू नये. पाय धुवायचे आपण, कळलं? साखळ्या कोणाच्या विचारायचं नाही. ए राम्या, काय काय? माझ्या पायात साखळ्याच नाहीत. अरे होय, हात इथे.
प्रेम प्लीज. पण पण खरं सांगू, तू नसतास ना तर दिवाळीची रयाच गेली असती. पण शेखर असताना तर दुधात साखरच पडली असती. हो रे, पण एवढं कुठलं आलंय माझं नशीब. प्रिया, शेखर मुद्दाम थोडं तुझ्यापासून दूर राहतोय. अरे तसं कुठे म्हटलं मी. पण विवाहित स्त्रीला पती हेच तिचं सर्वस्व असतं. नाहीतर मग सीतारामाबरोबर वनवासात कशाला गेली असती. नाही, खरंय तुझं. पण असं उठता बसता नशिबाला दोष देण्यात तरी काय अर्थ आहे? अगं, त्यापेक्षा आहे त्यात समाधान मानून आनंदी राहिलीस ना, तर एक ना एक दिवस तुझं सुख आपल्या पायाने चालत तुझ्याकडे येईल. तो दिवस कधी येणार आहे कोणास ठाऊक. पण खरंच तू 2-3 दिवस इथे होतास, माझे 3ही दिवस अगदी हसत खेळत मजेत गेले. उद्यापासून या हवेलीत स्मशान शांतता. अगं वेडे, पुण्यात तर असतो मी. तू नुसती हाक मार की मी हजर. खरंच येत जा अधूनमधून. अगं तू हाक तरी मार, मी आलोच म्हणून समज. प्रॉमिस. गॉड प्रॉमिस. सवेरे वाली गाड़ी से चले जाएंगे, सवेरे वाली गाड़ी से चले जाएंगे, कुछ लेके जाएंगे, कुछ दे के जाएंगे, सवेरे ये हं. येतो आई. जपून जा आणि पोचल्यावर लगेचच फोन कर. हो, आणि शेखर इथे नसतो. जर काय गरज लागली तर मला फोन कर, मी लगेच येईन. अरे हाक मारायला तुझ्याशिवाय दुसरा आहेच कोण? शेखर आणि तू मला 2 आहेत का? हं? जा, गाडीची वेळ झाली तुझ्या. हो. मी प्रेमला स्टँड पर्यंत सोडून येते. जा. प्रिया, माझी प्रिया, केवळ तुझी आठवणच मला लढण्याचं बळ देते. नाहीतर जगणं कठीणच झालं असतं. मग लढणं तर दूरच. आठवणींशिवाय माझ्याही आयुष्यात जगण्यासारखं काय आहे? एकटेपणा, जीव घेणा एकटेपणा, भयान शांतता, आणि त्यात गुदमरून जाणारी मी. तुझे निश्वास इथं या तोफांच्या आवाजातही ऐकू येतात मला. तुझं गुदमरणं मलाही गुदमरून टाकतंय ग. पण काय करू, इथं तर रात्रंदिवस युद्धाचाच प्रसंग आहे. कदाचित केव्हा तरी युद्ध थांबेलही, पण त्यानंतर तुझे श्वास नसतील, माझे निश्वासही नसतील. असेल फक्त स्मशान शांतता. कारण युद्धानंतर केवळ तीच शिल्लक राहते. इतकं भयानक चित्र नको रंगूस ग तुझ्या माझ्या भविष्याचं. आय प्रॉमिस, मी येईन लवकरच. ए माझे कोकिळे, गावातल्या सगळ्या बायका गेल्या वर पुजायला. तू घरात बसून काय कंठ खर वडून गाते? काय उपयोग त्याचा? मनी नाही भाव हा? आणि देवा मला पाव. म्हणजे म्हणजे काय म्हणजे? अरे वहिनी साहेब गेल्यात नव त्यांच्या नवऱ्याच्या दोस्तासनी भेटायला वटपौर्णिमेच्या दिवशीच पुण्याला. गौरी, जीभ फार सैल होत चालली तुझी. कानही फार लांब होत चाललेत. अगं कुणाबद्दल काय बोलतेस कळतंय का तुला? नाही म्हणजे वय म्हणजे नाही. गप्पा बस. प्रिया या घरची सून आहे. प्रेम मला माझ्या मुलासारखं आहे आणि तिला तिच्या धाकट्या दिरासारखं आहे. त्यांच्याबद्दल असं भलतं सलतं बोलतेस? एक डाव माफी करा, चुकलं आई साहेब. नुसतं माफी मागून काय फायदा आहे? हे चुरू चुरू बोलणारे थोबाड आहे ना, एक दिवस चांगलं रंगविलं पाहिजे. पुरे करा तमाशा. जास्त लागलं ना नवा? अरे मारतो ते मारतो आणि वरनं विचारतो लागलं का म्हणून. ते आई साहेबांसमोर नाटक केलं, नाही तर मी कधी मारतो का माझ्या राणीला? काय बोलू नकोस.
तुला मी नकोशीच झाली आचकच नको चिकचा. आता मी बी वट पौर्णिमेचा उपास धरणार आणि मी बी वडाला फेऱ्या मारणार. जन्मोजन्मी हाच वड मिळो म्हणून, आपले हीच बायको मिळो म्हणून. अडलंय माझं खेळतात. पुढल्या जन्मी दुसरी हुडीक मार डाला अल्लाह, मार डाला अल्लाह, मार डाला अल्लाह. हाय. हाय. अगं काय हे प्रिया, किती वेळ यायला? अरे बाबा, बाय रोड आले मी, विमानाने नाही. अगं सांगितलं असंच ना तर हेलिकॉप्टर पाठवलं असतं. चल. अरे काय काम काय काढलंस एवढं? सांगतो ग, बस तरी आधी. तू येणार म्हणून जेवायचं थांबलो मी अजून. म्हणजे मग उपाशीच राहायला लागणार आहे तुला. का? अरे हो, विसरलोच. आज सावित्री आहेस ना तू. सत्यवानाचे प्राण यमाच्या तावडीतून परत आणणारी सावित्री. एक्सक्यूज मी सावित्री नाही, प्रिया आहे. तरी पण वटसावित्रीचा उपवास करतेसच ना. अरे म्हणजे काय, तुझं लग्न झाल्यावर तुझी बायको सुद्धा हेच करणार आहे, लक्षात ठेव. अजिबात नाही. नाही म्हणजे ती उपवास करणार नाही की तू लग्नच करणार नाहीयेस? ती उपवास करणार नाहीये, ती कॅथॉलिक आहे. प्रेम, अगं हीच गंमत सांगायला मी तुला इथं बोलवलंय. बरीच प्रगती केलीस म्हणजे. पण काय रे, आहे कोण ही बया? रुबी फर्नांडिस. गोव्याला गेला होतास की काय शोधायला? नाही ग, आहे गोव्याचीच, पण पुण्यात भेटली. इतकी गोड आहे म्हणून सांगू ना, ब्लॅक ब्युटी. पण आहे कुठे? हाय, आय एम रुबी फर्नांडिस. हाय, मी प्रिया. आपण आधी भेटलोय. कसं शक्य आहे? प्रेम नेहमी तुमच्याबद्दलच सांगत असतो. ओ काय रे, बरं कधी करताय लग्न? ते तुमच्यावर अवलंबून आहे. म्हणजे प्रेमनं मला आधीच सांगून टाकलंय, तुम्ही जर मला पसंत केलीत ना तरच आपलं लग्न होईल, अदरवाईज फॉरगेट मी. काय रे प्रेम, याला प्रेम म्हणतात? अगं पण मला प्रेम म्हणतात ना. आणि प्रेमची बायको प्रियानंच नको का पसंत करायला? पण तसं असेल तर मी आत्ताच स्पष्ट सांगून टाकते, ही रुबी मला एकदम पसंत आहे. थँक्यू व्हेरी मच. ओ प्रिया, आय एम सो हॅपी. शेखर, खरंच तुम्ही एकदा रुबीला बघायलाच हवं. प्रेमला अगदी साजेशी आहे. मेड फॉर इच अदर म्हणतात ना, अगदी तशीच आहे जोडी. हो, पण त्यांच्या लग्नाला जरूर या हं. अगदी घनघोर युद्ध चालू असलं ना तरी सुद्धा या. फार तर थोड्या वेळासाठी शत्रूशी तह करा. डब्बा. प्रिया, आले आले. नो प्रिया. काय पाहतोय आम्ही हे? मला कोणीही रडलेलं आवडणार नाही. अरे पण शेखर, नाही आई, मला कुणाच्याही दयेची, कुणाच्याही सहानुभूतीची भीक नकोय. माझे हे पाय मातृभूमीचं रक्षण करताना घालवले. एका सैनिकाच्या आयुष्याचं याहून सार्थक ते काय होणार? अरे पण हे झालंच कसं रे? अगं आई, मला आत तरी येऊ देशील की दारातच सगळे प्रश्न विचारणारेस? आता बोलायला पूर्ण आयुष्य पडलंय. हो ना प्रिया? तू कायम तक्रार करायचीस की वर्षानुवर्ष मी बाहेर राहतो, तुला काहीच सुख देत नाही म्हणून. आता मी तुला तक्रार करायला जागाच देणार नाही, कारण कायमचा घरी परतलोय. अगं वेडे, अगं रडतेस काय? तुला तर आता आनंद साजरा केला पाहिजे. चला टप,
मला केव्हा एकदा आज जाईन असं झालंय. नेपाल सिंह, यस सर. अभी इस जिंदा लाश को उठाकर घर के अंदर ले चलो. माय गॉड. सियाचीनची उंच पर्वतराजी चढताना सुद्धा कधी त्रास नाही झाला एवढा. आज घरातला जिना चढताना मात्र नाही का डॉक्टर? माणसाला पाय नसणं हे किती लाजिरवाणी गोष्ट आहे नाही? डोंट वरी मेजर साहेब, मला खात्री आहे एक ना एक दिवस तुम्ही तुमच्या पायावर उभे राहणारच. बचेंगे तो और भी लढेंगे. शेखर, शेखर बेटा, बेटा असं कसं झालं रे? जे व्हायचं ते होऊन गेलं आई. जे घडायचं ते घडून गेलं. आता ते का घडलं, कसं घडलं याची चर्चा कशाला? हे बघ, तुझा मुलगा अपंग झालाय हे कटू सत्य तू आता स्वीकारायला पाहिजेस. किती काळ झाला घर पाडणार बोलतोस रे. आई साहेब, मी सांगतो आपल्याला काय झालं ते. मी डॉक्टर कैलास, ऑर्थोपेडिक सर्जन आहे मी, आणि ही माझी असिस्टंट मेरी. हॅलो. सरकारनं मेजर साहेबांवर उपचार करण्यासाठी आमची खास नेमणूक केली. हा, तर काय झालं, सीमेवर लढत असताना शत्रू सैन्यानं अचानक मागून हल्ला केला आणि बंदुकीची गोळी मेजर साहेबांच्या पाठीत लागली. ऑपरेशन करून गोळी काढण्यात आम्ही सक्सेस झालो खरे, पण मेजर साहेबांच्या स्पायनल कॉर्डला इजा झाल्यानं त्यांच्या दोन्ही पायातली शक्तीच नाहीशी झाली. पण डोंट वरी आहे साहेब, डोंट वरी. आमचे उपचार चालूच आहे आणि मला खात्री आहे एक ना एक दिवस मेजर साहेब आपल्या पायावर उभे राहतील. असं जर झालं ना डॉक्टर, अशा कातडीचे जोडे करून तुमच्या पायात घालीन. असं बोलू नका साहेब, असं बोलून मला आणखीन लाजवू नका. पण मी एवढं निश्चित सांगतो, ही केस माझ्यासाठी चॅलेंज आहे आणि ते मी स्वीकारलेलं. काही करा पण याला बरं करा. प्रिया, हं? हा पावा फारच बेसूर वाजतो नाही? सूर हरवलेल्या पाव्याला काहीच किंमत नसते नाही. केवळ एक बांबूची नळी बस. शेखर, जसं मी तुझ्या काहीच कामाचा राहिलो नाही. तुम्हाला काय वाटलं? तुम्ही विकलांग झालात म्हणजे माझं तुमच्यावरचं प्रेम उडून जाईल? तसं नाही ग, पण पण काय? रात्रंदिवस तू वाट पाहायचीस माझी. एक एक दिवस, एक एक रात्र तळमळून काढायचीस माझ्या आठवणींनी. आणि मी परत आलो तो हा असा अपंग, विकलांग. शरीराच्या सुखातच असतं सगळं. जगातल्या कुठल्याही बाईनी आपल्या नवऱ्यावर केलं नसेल इतकं प्रेम केलंय मी तुमच्यावर. तुम्ही कसेही असलात ना तरी हवे आहात मला. सॉरी ग, चुकलं माझं. टप्पा. हाऊ मच डू यू लव्ह मी? सो मच. मग कधी येणार माझ्या मम्मी पप्पांना भेटायला? कशाला? मला मागणी घालायला. बाप रे, मला भीती वाटते.
किती भागूबाई आहेस. अगं तसं नाही, मी हिंदू, तू कॅथॉलिक. ते मान्यता देतील आपल्या लग्नाला? प्रेम, अरे सगळेच कॅथोलिक काही कॉन्झर्वेटिव्ह नसतात. तू भेटून तरी बघ. आपण असं करूया, परवा ख्रिसमस आहे, तूही चल माझ्या बरोबर पणजीला. आणि मेरी ख्रिसमस म्हणता म्हणता हळूच माझा हात मागून घे. छे बुवा, काय, कशी काय वाटली आयडिया? हे काय आपल्याला जमणार नाही. मग त्यापेक्षा आपण असं करूया, आपण प्रियाला बरोबर घेऊन जाऊया. ती हे काम 100% यशस्वी करेल. प्रेम, आता ही प्रिया कशाला मध्ये? आपले निर्णय आपणच नकोत का घ्यायला? तसं असेल ना, तर मग तुझे मम्मी पप्पा तरी कशाला मध्ये हवेत? प्रेम, कारण ते माझे जन्मदाते आहेत. रुबी, तसंच प्रिया ही माझी कोणीतरी लागते, हे लक्षात ठेव. ओके बाबा, डोंट बी अपसेट. आता तरी खुश? खुश. चल, तिला लगेच फोन करून कळवूया. ओके. इतक्या रात्री कोणाचा मी फोन? बघते. हॅलो हाय प्रिया, सॉरी तुझी झोपमोड केली. प्रेम, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. प्रेमचा फोन आहे. खरंच? अरे शेखर आले कधी? आजच. अरेच्या, युद्धबंदी झाली की हाच पळून आला बायकोच्या आठवणींना? 1 मिनिट, तू बोल हा त्यांच्याशी. देते 1 मिनिट. हॅलो प्रेम, हाऊ आर यू माय फ्रेंड? अरे मी मजेत आहे रे, तुझं काय ते सांग. माझं? मी मजेत आहे रे. अरे इतक्या दिवसानंतर आपल्या लाडक्या बायकोजवळ आल्यावर कोणाला आनंद नाही होणार? आपण ते जाऊ दे, तू इकडे कधी येतोयस बोल. आता तू आलायस म्हटल्यावर मला यायलाच पाहिजे. तुझ्यासाठी काय घेऊन येऊ सांग? माझ्यासाठी 2 पाय घेऊन येशील कुठे मिळत असतील तर? थट्टा पुरे रे, मी सिरियसली विचारतोय. अरे मीही सिरियसलीच बोलतोय. तुझा मित्र आपले पाय. फोनवर बोलण्यासारखं आहे काय सगळं? हॅलो प्रेम, तू येतोयस ना? अगं पण प्रिया, काय झाले ते तरी सांग. आल्यावर सांगते सगळं. अगं पण छे, काहीतरी घडलेलं दिसतंय. व्हॉट हॅपन प्रेम? रुबी मला सकाळीच निघायला हवं. कुठं? शेखरकडे. अगं शेखर घरी आलाय, पण काहीतरी घडलंय. प्रियाला मी इतकी डिस्टर्ब कधीच बघितली नाही. अगं तिच्या बोलण्यावरच कळत होतं, ती खूप खूप डिस्टर्ब आहे. प्रेम, तू माझ्या बरोबर येणार होतास ना? सॉरी रुबी. अगं आपण तुझ्या मम्मी पप्पांना कधीही भेटू शकतो, पण या क्षणी तुला प्रियाला भेटायला गेलं पाहिजे, होय ना? ऑफकोर्स. ओफो, प्रिया प्रिया प्रिया. मला पसंत कोण करणार? तर प्रिया. आपलं लग्न कोण ठरवणार? तर म्हणे प्रिया. प्रेम, तुला जर ती इतकी महत्वाची वाटत असेल ना, तर माझ्यावर प्रेम तरी कशाला केलंस? व्हॉट आर यू टॉकिंग नॉनसेन्स? येस, आय एम नॉनसेन्स. दॅट इज वाय आय लव्ह यू. बट सॉरी, आता माझे डोळे उघडले. जा, तिच्याकडेच जा. गो अँड फॉरगेट. रुबी, कसा झाला प्रवास? छान झाला. चल. हे सगळं अचानक घडलं कसं? युद्धात काही होऊ शकतं प्रेम.
तेही खरंच. डॉक्टरांचं काय म्हणणं आहे? त्यांचे प्रयत्न तर चालू आहेत. डोंट वरी, सगळं काही ठीक होईल. काय ठीक होईल प्रेम? आयुष्यभर शेखरच्या वाटेकडे डोळे लावून बसले मी. आज ना उद्या तो परत येईल या आशेवर येणारा प्रत्येक दिवस ढकलत राहील. पण आता तो परत आलाय, पण पाय गमावून. शेखर अपंग नाहीये प्रेम, अपंग तर मी झाले. अगं माझं सगळं आयुष्यच विकलांग होऊन बसलंय. अगं अशी हताश का होतेस? काही ना काही मार्ग निघेलच. नाही प्रेम, चमत्कारांवर माझा विश्वास नाही. पण माझा आहे. मला एक सांग प्रिया, शेखर या प्रकारानं खचून तर गेलेला नाही ना? बरोबर दाखवत नाहीत ते, पण आतून पुरते खचलेत. त्यांच्या मनाला होणाऱ्या यातना सगळ्या जगापासून लपवू शकतील ते, पण माझ्यापासून कशा लपवणार? बायको आहे मी त्यांची. प्रिया, त्याला सांभाळायला हवं. निघूया, शेखर वाट बघत असतील. साहेब घ्या, चहा घ्या. नको, चहा ब्रेकफास्टच्या नंतरच घेईन मी. होय, मग नाश्ता तयार आहे की. अरे असं काय करतोस? प्रेम आणि प्रियाला तर येऊ दे. ते आले म्हणजे त्यांच्याबरोबरच ब्रेकफास्ट घेऊ. असं म्हणताय? बर. अरे रामू, जी साहेब. पुण्याची गाडी किती वाजता येते रे? 9चा टायमिंग आहे तिचा, पण कवा कवा लेट बी येते. आजही लेटच झाली वाटतं. असल. गुड मॉर्निंग सर. व्हेरी गुड मॉर्निंग मेरी. हाऊ आर यू? आय एम फाईन सर. तुम्ही कसे आहात? माझं भलं बुरं तुम्हा दोघांच्या हातात आहे, तुझ्या आणि डॉक्टरांच्या. हो ना, मग ही औषधं वेळच्या वेळी घ्या, म्हणजे लवकर बरं वाटेल. नो नो नेवर. तुमची ही कडवट औषधं खाऊन माझं सगळं आयुष्यच कडवट बनत चाललंय. पण औषध घेतलं नाही तर बरं कसं वाटेल? तुला खरं सांगू मेरी, तुम्ही वाटेल तेवढी औषधं द्या, वाटेल तेवढी इंजेक्शन्स टोचा, पण मला नाही वाटत उरलेल्या आयुष्यात मला स्वतःच्या पायावर उभं राहता. मेजर साहेब, हिम्मत आहे मर्दा तो मदत आहे खुदा. हिम्मत हारून कसं चालेल? जेव्हा स्वतःचं आयुष्य दुसऱ्यांसाठी ओझं बनून राहतं ना डॉक्टर, तेव्हा जगण्याची उमेदच संपून जाते. उगीच काहीतरी बोलू नकोस. अरे अजून खूप जगायचंय तुला. एवढ्यात हिंमत हारून कसं चालेल? नाही डॉक्टर? दे औषध दे, मी देते. घे. दे. तुला तर आई मी नाही म्हणूच शकत नाही. तुझ्या हातून मी विष सुद्धा घेईन. वेड्यासारखं काहीतरी बोलू नकोस. घे. That's it. आई साहेब, मेजर साहेबांचा ब्रेकफास्ट करून झाला की त्यांना माझ्या रूम मध्ये पाठवून द्या. काही एक्सरसाइज करून घ्यायच्यात त्यांच्याकडून. हो डॉक्टर. मेरी, आई, हे प्रेम आणि प्रिया अजून कसे नाही आले? मी केव्हाची वाट बघतोय. पण मला सांग, प्रेमला घ्यायला प्रियाला कशाला पाठवलंस? आला असता की तो. अगं असं काय करतेस आई? स्टँड इथून किती दूर आहे ठाऊक आहे ना तुला? आणि प्रेम हा माझा जिगरी दोस्त आहे. त्याला आणायला पाठवलं प्रियाला तर बिघडलं कुठं? अरे बाबा, मी सहजच बोलले. हं? 100 वर्षांचं आयुष्य आहे दोघांना.
काय रे, किती वेळ वाट पाहायला लावलीस? पण शेखर, हे सगळं असं कसं झालं? अरे काय सांगू मित्रा, सांगायला सुद्धा लाज वाटते. ती गोळी लागूनच्या लागून पाठीत लागली. कोणी ऐकलं ना तर म्हणेल युद्धभूमीवरून पाय लावून पळून येत होता. हा कसला जीव घेणा विनोद करतोयस? स्वतःच्याच वेदनांवर विनोद करणं तेवढं सोपं नसतं मित्रा. बरं ते जाऊ दे, फॉरगेट इट. गरमागरम ब्रेकफास्ट तयार आहे, आपण घेऊया. काय काय? हो हो, चला. मला वाटलं झोपले असशील. काय झोपणार, झोपच उडाली आहे माझी. असा त्रास करून घेशील ना तर एक दिवस वेळ लागेल तुला. शेखरची ही अवस्था बघून आत्ताच वेळ लागलाय मला. प्रेम शेखर बरे होतील ना रे? हे बघ प्रिया, मला अजूनही वाटतं योग्य आणि चांगले उपचार केले ना तर शेखरला अजूनही बरं वाटेल. हे डॉक्टर कैलास काय कमी उपचार करतायत का? पण काहीच फरक पडत नाहीये. प्रिया, आता मेडिकल सायन्स खूप पुढे गेले. मला तर वाटतं इथे इलाज करत बसण्यापेक्षा आपण त्याला अमेरिकेला घेऊन जाऊया. अमेरिकेला? तिथे तरी नक्की बरं वाटेल ना त्यांना? ऑफकोर्स. मग उशीर कशाला करायचा प्रेम? आपण शेखरला ताबडतोब हलवूया. मी माझे सगळे दागिने विकते, ही हवेली विकून टाकते, पण शेखर बरे झाले पाहिजे. वेडी कुठली? आणि मी कशाला? मी माझ्या मित्रासाठी काहीच करणार नाही. तू खरंच मदत करशील मला? होय प्रिया, शेखरला अमेरिकेहून बरा करून आणेपर्यंत मी तुझ्या पाठीशी सावलीसारखा राहील. थँक्यू व्हेरी मच. कुठं गेला होता इतक्या रात्री? नाही आई, म्हणजे झोप येत नव्हती ना म्हणून मी. झोप येत नव्हती म्हणून प्रेम बरोबर फिरायला गेली होतीस इतक्या रात्री? नाही म्हणजे अगं अगं आहे, हा केवळ योगायोग. म्हणजे काय झालं, मला झोप येत नव्हती म्हणून मी झोपाळ्यात जाऊन बसलो होतो आणि तेवढ्यात तिथं प्रिया आली. ठीक आहे, रात्र झाली, लवकर जाऊन झोपा आता. अच्छा, गुड नाईट. गुड नाईट. अजून तुम्ही जागे? झोप नाही येत? एका अपंग माणसाची तरुण पत्नी अर्ध्या रात्री जर बिछाण्यातून गायब झाली तर झोप कशी येईल त्याला? कमाल आहे तुमची शेखर. अहो, गायब कुठे झाले? इथेच तर होते. इथंच म्हणजे कुठं? इथंच म्हणजे इथंच. आणि कुठे? भारी शंकेखोर स्वभाव आहे बाई तुमचा.
आई महालक्ष्मी, माझ्या शेखरना लवकरात लवकर बरं कर. मी खणा नारळाने ओटी भरेन तुझी. तुझ्या देवीचं दर्शन झालं, आता माझ्या देवीचं दर्शन घेऊया. तुझ्या देवीचं म्हणजे? अगं असं काय करतेस? आज ख्रिसमस नाही का? रुबीला निदान फोनवरून तरी शुभेच्छा देतो. ओ, तू अर्धा कॅथलिक झालायस नाही का? विसरलेच होते मी. अगं तसं नाही, इथून सेल सुद्धा लागत नाही. आता आपल्याला एसटीडी जाऊनच फोन करावा लागणार. चल. हॅलो, रुबी हिअर. हाय रुबी, प्रेम हियर. मेरी क्रिसमस रुबी डार्लिंग. थँक्यू व्हेरी मच. हे काय, अजून रागावलीस की काय? तुला काय फरक पडतो रे? छे बुवा, फारच राग आहे तुझ्या नाकावर. माझ्या रागालोभाची तुला कशाला परवा? तू मजेत आहेस ना तुझ्या लाडकी बरोबर? शटअप रुबी, तुला तरी कळते का तू काय बोलतेस ते? तू काय करतोयस हे तुला कळतंय ना? मग झालं तर. रुबी रुबी, तुला वेड लागले. अगं प्रिया, प्रिया माझ्या मित्राची. याचं भान तुला हवं प्रेम. मित्राच्या बायको बरोबर किती सलकी करायची, तिच्या अर्ध्या वचनात किती राहायचं आणि तिचा पदर पकडून किती पळायचं हे तुला कळायला हवं. समजलं? रुबी, यू इडियट. डोकं फिरलंय तुझं. तुझं ताळ्यावर आहे ना, मग बाईच तिच्या सोंधळीनं पाणी पी. रुबी, रुबी. काय झालं प्रेम? मला तर सांग. मूर्ख आहे ती. भांडलात. मी बोलते तिच्याशी, मी काढते समजून. नको प्रिया, या क्षणी तिचं डोकं ताळ्यावर नाहीये. तुझा अपमान करेल ती. करू दे माझा अपमान. मी प्लीज नको. फॉरगेट हर. चल, शेखर आपली वाट बघत असेल. आपल्याला वेळेवर जायला पाहिजे. प्लीज चल. उठलात तुम्ही? कुठे गेला होतात? मी देवळात गेले होते महालक्ष्मीला नवस बोलायला, तुम्हाला बरं वाटावं म्हणून. घ्या प्रसाद घ्या. शेखर, देवीला नवस बोलायला गेली होतीस की तुझ्या या याराबरोबर मजा मारायला गेली होतीस? शेखर. आवाज बंद कर, नाहीतर चीप उपटून हातात देईल. शेखर, शेखर जरा ऐकून. Shut up! तुझ्या विटाळलेल्या जिभेवर नाव देखील घेऊ नकोस माझं. शेखर, काय झालं इतका? याय बघ, बघ ही तुझी लाडकी सून. डोळ्यांनी बघ, जिनं देवा ब्राह्मणांसमक्ष माझ्या गळ्यात माळ घातली होती, जिनं जन्मोजन्मी साथ देण्याची शपथ घेतली होती. अगं अगं, आज माझे पाय पांगळे काय झाले? लगेच परपुरुषाबरोबर मजा मारायला लागली बघ. शेखर, 21व्या शतकातली आदर्श पतिव्रता नारी. शेखर तुम्ही काय बोलताय? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? पाय पांगळे झालेत माझे, डोकं जाग्यावर आहे अजून. जे या डोळ्यांनी पाहिले ना तेच बोलतोय. शांत हो शेखर. आई, अगं तू तरी समजावून सांग त्याला. प्रेम, तू तरी. आई आई काय समजावून सांगणार? मीच सांगतो आईला. अबग माझा मित्र, जिवलग मित्र. अगं मी विकलांग काय झालो, याला संधीच मिळाली. माझ्या आपल्या जिगरी मित्राच्या बायको बरोबर. शेखर, आता एक शब्द जरी बोललास ना तर नरडीचा घोट घेईन मी तुझ्या. आय विल शूट यू ब्लडी. चालतो माझ्या नजरेसमोरून. Get off! I will shoot you bloody! शेखर, शेखर शांत हो बेटा. अरे इतका राग बरा नाही. कसा शांत होऊ? तूच सांग आई, कसा शांत होऊ? डॉक्टर साहेब प्लीज तुम्ही तरी सांगा ना याला. मेजर साहेब, कूल डाऊन, कूल डाऊन. एवढं भडकणं तुमच्या तब्येतीला मानवणार नाही. काय होईल? मरणच येईल ना. अहो इथं जगायचंय कुणाला? माझ्यावर एक उपकार कराल डॉक्टर. तुमच्या त्या औषधांऐवजी थोडंसं विष द्या मला. या नरकातनं कायमची सुटका तरी होईल माझी.
शेखर शेखर कसं बोलवतं रे तुला? इतकी जर मरणाची हौस आहे ना तुला, तर तुझ्या हातानं मला आधी नीट दे. आई तुझ्याशिवाय जगून मी काय करू माग? मला माफ करेन. तुझ्या जीवात जीव असेपर्यंत यानंतर मी मरणाची भाषा करणार नाही आई. तू काय सांगत होती? तुला पदरच सांगत अरे नाही, तिच्या आईला. काल ऐकू आली कोले कुई. आणि मग पाण्यात घाण केली नव, कवा ना कवा तरी वर यायची, दडून नाही राहत. या आईला हा. कोणी घाण केली, कमावर आली? तर हा? चांगलंच येड पांघरून पेडगावला चाललंय. हा? वहिनी साहेबांनी केलेली ठीक घाण आहे आता. ध्यानात नाहीयेत वैर तुझ्या. ए तुला नसत्या चौकशा कशाला पाहिजेत? गप धुणं बडव ना तर तुला बडवील आता. तू बी गप साबण लाव, लावतो. माझ्या नग वरडूस. काय बाई ही? हा? नवरा घरात आजारी आणि ही फिरतीये बाजारी. चप. थोबाड बंद कर, नाही तर अख्खा सामनाचा बार आहे ना नरड्यात कोंबीन. बुडकी माझ्या तोंडात साबणाचा बार कोंबतोयस वैर. तुझा साबण घासून घासून झिजला बघ. या आईला साबण घासून झिजला, पण बोलून बोलून तुझी जीभ काय शिजली नाही. हा? तुझ्या माईला तुझ्या बडीव तुझ्या आईचं धुणं खुतं तुझ्या बडीव फाटापर्यंत बडीव. पळून चाललायस? भ्याडेस? मी भॅड नाही. मग संकटाला पाठ दाखवून पळून का जातोयस एखाद्या चोरासारखा? मी चोरही नाही. तू चोर नाहीस हे सिद्ध केल्याशिवायच निघालायस तू. मग काय करू? एवढा अपमान झाल्यावर कोणत्या तोंडाने इथे थांबू? अपमान काय फक्त तुझा एकट्याच झालाय ते? खरा अपमान तर माझा झालाय. जेव्हा एखाद्या विवाहितेवर स्वैराचाराचा आरोप होतो ना, तो फार मोठा अपमान असतो तिचा. स्त्रीच्या जन्माला गेल्याशिवाय त्यांच्या वेदना तुम्हा पुरुषांना नाही कळायच्या. शेखर इतका घाणेरडा आरोप आपल्याबद्दल करेल असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. मला तरी कुठे वाटलं होतं. पती पत्नीचं नातं हे विश्वासावर आधारलेलं असतं, विश्वासावर टिकलेलं. या विश्वासालाच तडा जातो ना, तेव्हा हे नातं सुद्धा तुटून फुटून जात. तुकडे तुकडे होतात त्याचे. असं काही व्हावं असं मला मनापासून वाटत नाही प्रिया, आणि म्हणूनच मी इथून दूर जाण्याचा प्रयत्न करतोय. तुला काय वाटतं? तू इथून निघून गेलास तर शेखरच्या मनातला संशय दूर होईल? नाही प्रेम, ही संशयाची आग सर्वस्वाची राग झाल्याशिवाय नाही विझत. म्हणून म्हणते, तू परत जाऊ नकोस. तू परत गेलास ना तर ही आग अधिकच भडकेल. हे बघ प्रेम, आपल्यावरचा घाणेरडा आरोप दूर झाल्याशिवाय मी तुला नाही जाऊ देणार. अगं पण शेखर मला समोर बघून अधिकच भडकेल, आणि तो रागाच्या भरात काही करून बसेल. तू त्याची काळजी करू नकोस. मी शेखरला अत्तल घडवी. माझ्या चारित्र्यावर संशय घेतलाय त्याने. त्याची अत्तल त्याला घडल्याशिवाय राहणार नाही. पण प्रेम, त्यासाठी मला तुझी मदत लागेल. तू प्लीज जाऊ नकोस. प्लीज प्रेम.
रामू, ए रामू, आलो आलो. जी बाईसाहेब. हा दुधाचा ग्लास जरा साहेबांच्या खोलीत नेऊन ठेव. मी? हो तूच. जी. थांब रामू. तो ग्लास मेरीकडे दे. जी ती देईल मेजर साहेबांना. जी. ठाऊक आहे ना तुला काय करायचंय ते. येस सर. गुड. दुधात मिसळून व्यवस्थितपणे दे. ओके सर. जा. साहेब गुड मॉर्निंग. रामू हाजिरे. बेटे आणले. उठा उठा साहेब, उजाडलं. बेटू होतो ना व, गरम गरम आहे, घेताय ना व. ओ साहेब, ओ साहेब, ओ साहेब, या आम्हा नोकर मांडण्याची चेष्टा करतोय. ओ साहेब, साहेब, ओ साहेब, आ उठा. ओ साहेब, 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 वहिनी साहेब, ओ वहिनी साहेब, वहिनी साहेब, आई साहेब, डॉक्टर, ओ वहिनी साहेब, साहेब. काय झालं रामू? साहेब बघा कसे करतायत, हालत नाहीत, शेखर? बोलत नाहीत. शेखर, डॉक्टर बघा ना जरा तू. लेट मी सी. लवकर बघा. वहिनी साहेब, आई, हे काय झालं डॉक्टर? काय झालं? सॉरी. इज नो मोर. नाही नाही, तुम्ही तपासायला नाही करताय डॉक्टर. पुरा तपासायला त्याला प्लीज मिसेस शेखर, ही इज नो मोर. साहेब हे काय झालं? शेखर. उद्यापर्यंत बॉडी मिळणं अशक्य आहे. डॉक्टर, मेजर साहेबांच्या जाण्याचा जबरदस्त शॉक बसलाय त्यांना. अजूनही शुद्धीवर आलेल्या नाहीयेत त्या. बघूया. आमचे प्रयत्न चालूच आहेत. मेरी, पुन्हा एकदा बीपी चेक करून घे. साहेब कुणी केलं असेल आमच्या साहेबांचं खून? कशावरून त्याचा खूनच झालाय? मग असं झालं काय त्यासने? काय सांगावं? कदाचित त्याने आत्महत्याही केली असेल. नाही साहेब, ही आत्महत्या नव, ह्यो खूनच आहे.
एवढ्या ठामपणे कसं काय सांगतोयस तू? साहेब, आत्महत्या भेकड माणसं करतात. माझा साहेब तर शूरवीर होता. वाघाची छाती होती त्याची. आणि साहेब, वाघ कधी बी आत्महत्या करत नसतो. मेरी, येस सर. काल रात्री मी सांगितलं तसंच केलंस ना? येस सर. तुझ्या लक्षात आहे ना तू काय केलेस ते? माझ्या पूर्ण लक्षात आहे सर. तुझ्या हातून एखादी चूक वगैरे तर घडली नाही? मी तुमची असिस्टंट आहे सर. मी कशी चुकेन? गुड. ही पोलिसांची जात महाबदमाश असते. लेकाच्या सुतावरून स्वर्गाला जातात. डोंट वरी सर. आपल्यावर कसलाच संशय येणार नाही. See, ask for a devil and devil came. चल, आज चल. हॅलो इन्स्पेक्टर. हॅलो मिस्टर प्रेम. पोस्टमार्टम झालं? येस ऑफकोर्स. विसराचा रिपोर्ट पण मिळालाय. इतक्या लवकर? येस. स्पेशल केस म्हणून रिपोर्ट आम्ही अर्जंट मागवून घेतला होता. मेजर चंद्रशेखर सामान्य आसामी नव्हे. परमवीर चक्रानं सन्मानित झालेले शूर वीर होते ते. त्यांच्या तपासकामी विलंब लावून कसं चालेल? काय लिहिले त्या रिपोर्टमध्ये? पॉइझनिंग. काय? पॉइझनिंग? येस मिस्टर प्रेम, पॉइझनिंग. विष प्रयोग. मेजर चंद्रशेखरना दुधातून विष पाजण्यात आलं होतं. पण शेखरचा खून कोण, का आणि कशा करता करेल? त्याचाच तर तपास आम्हाला करायचा आहे. बाय द वे, तुमचं आणि मेजर साहेबांचं नातं काय? नाही, तसं माझं आणि त्याचं रक्ताचं नातं नाही. पण आम्ही दोघंही बालमित्र, अगदी जीवाभावाचे. आय सी. अगदी जीवा भावाचे बालमित्र. म्हणजे तुम्ही त्यांच्याबरोबर इथेच राहत असाल नाही? नाही, मी पुण्यात असतो. शेखर जेव्हा सुट्टीवर यायचा तेव्हा तोच मला बोलावून घ्यायचा. ह्यावेळी तो आला ते आपले पाय गमावूनच. खूप उद्विग्न, उदास होता बिचारा. त्याला आधार देण्यासाठीच मी इथे काही दिवस थांबलो होतो. अच्छा, म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे पायातली शक्ती गेल्यामुळं मेजर साहेब उदास, उद्विग्न असायचे, असंच ना? ऑलमोस्टली असंच काही. ह्याचाच अर्थ ही आत्महत्याही असू शकते, बरोबर? शक्यता नाकारता येत नाही. या बाबतीत आणखी अशी कोणी व्यक्ती आहे का की जी आम्हाला या तपास कामात मदत करू शकेल? डॉक्टर कैलास. ते शेखरवर इलाज करत होते. त्याच्या मानसिक अवस्थेबद्दल तुम्हाला तेच सविस्तर सांगू शकतील. अच्छा, डॉक्टर कैलास. आता ह्या क्षणी डॉक्टर कैलास कुठं भेटतील? एक्सक्यूज मी डॉक्टर. मे आय डिस्टर्ब यू प्लीज? येस. मला तुमच्याशी काही महत्वाचं बोलायचं आहे. मेरी, लक्ष दे. येस सर. डॉक्टर साहेब, मला आता हे सांगा की मेजर चंद्रशेखर यांचा मृत्यू नक्की कशामुळे झाला असावा? आय मीन, इज इट अ नॅचरल डेथ? नो,
मला हा नैसर्गिक मृत्यू वाटत नाही. काहीतरी गडबड आहे खास. युअर राईट डॉक्टर. कारण विसेराच्या रिपोर्टमध्ये दुधावाटे पोटात विष गेल्यामुळं मेजर साहेबांचा मृत्यू झाला असं आलंय. पण असं कोण करेल? का स्वतः मेजर चंद्रशेखरही असं करू शकतात? इम्पॉसिबल. इट कॅन बी पॉसिबल डॉक्टर. कारण तुम्हाला ठाऊकच आहे, अपंग झाल्यामुळे मेजर साहेब किती निराश झाले होते. असं असं परावलंबी जगण्यापेक्षा कदाचित त्यांनी स्वतःच. इट्स हायली इम्पॉसिबल. कारण चंद्रशेखर एवढ्या कच्च्या दिलाचे मुळीच नव्हते. ते नेहमी म्हणायचे, बचेंगे तो और भी लढेंगे. आय सी. म्हणजे हा खूनच आहे एवढं नक्की. इथून पुढे ही खुनाची केस असं समजूनच आम्हाला तपास करायला हवा आहे. मिस्टर प्रेम, आता मला हे सांगा की स्वयंपाकघरात कोण काम करतं? गौरी. पण ती बिचारी. मिस्टर प्रेम, पोलिसांच्या नजरेत बिचार वगैरे कुणीही नसतं. ती गौरी कुठे आहे आता? तर तुझं नाव गौरी. जी. किती वर्ष झाली काम करतेस? 4-5 वर्ष झाली. अच्छा गौरी, रोज रात्री शेखर साहेबांना तूच दूध देत होतीस ना? नाही बा, मी कसं देणार? साहेबासनी दूध वहिनी साहेबच द्यायच्या. असं. मग तू काय करायचीस? म्या दूध गरम करायची. मग काल रात्री शेखर साहेबांना दूध कोणी दिलं? वहिनी साहेबांनीच की. आय सी. वहिनी साहेब. सो मिसेस शेखर, गौरीनं जे काही सांगितलं ते खरं आहे? हो. ती खोटं कशाला बोलेल? रोज रात्री मीच शेखरना दूध नेऊन द्यायचे. पण काल रात्री मात्र. काय झालं काल रात्री? मी दुधाचा ग्लास रामूकडे दिला होता. का तुम्ही का नाही घेऊन गेलात? कारण आमचं भांडण झालं होतं. आय सी. म्हणजे तुमच्यात भांडणही व्हायची तर? कुठल्या नवरा बायकोमध्ये भांडण होत नाही इन्स्पेक्टर साहेब. ओके, नो प्रॉब्लेम. रामू. हा तर रामू, काल रात्री शेखर साहेबांना दुधाचा ग्लास तू दिलास, होय ना? नाही साहेब, तो दुधाचा ग्लास डॉक्टर साहेबांनी माझ्याकडनं घेतला आणि डॉक्टरांनी तो मला मेरीबाईंकडे द्यायला सांगितला. आणि मी तो मेरीबाईंकडे दिला. पुढं काय झालं मला माहित नाही. अरे चा, हे गौड बंगाल आहे तरी काय? त्यात गौडबंगाल काहीच नाही इन्स्पेक्टर. घरगुती भांडणामुळे मेजर साहेब थोडे डिस्टर्ब झाले होते. त्यामुळे ते त्यांची नेहमीची औषधं घ्यायला तयार नव्हते. म्हणून मी असा विचार केला की त्यांच्या दुधातूनच जर त्यांना औषधं दिली तर त्यांना जराही शंका येणार नाही. आय सी. आणि म्हणूनच रामूच्या हातातला ग्लास घेऊन मी मेरीच्या हातात दिला. तशा इन्स्ट्रक्शन्सही मी दिला ते. पण पुढे हे असं काही घडेल असं त्यावेळी वाटलं देखील नाही. याचाच अर्थ दुधात आधीच विष मिसळलेलं होतं, नाही का? कोण जाणे, नंतरही मिसळलं असेल. नाही डॉक्टर, परिस्थितीजन्य पुरावा लक्षात घेता नंतर फारशी शक्यता नाही. तुम्हाला काय म्हणायचं इन्स्पेक्टर साहेब? मी माझ्या शेखरच्या
दुधात विष घालून त्याला ठार मारलंय. तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्यापेक्षा मेजर चंद्रशेखर यांची डायरीच अधिक चांगल्या प्रकारे देईल मिसेस शेखर. हवालदार, ही डायरी आम्हाला मेजर साहेबांच्या उशाखाली मिळाली. शेखरची डायरी? येस. त्यात त्यांनी असं लिहिलंय, प्रेम माझा जिवलग मित्र आणि प्रिया माझी धर्मपत्नी, ह्या दोघांकडनं असली अपेक्षा नव्हती. माझी लाडकी प्रिया माझ्याच जिवलग मित्राशी असे घाणेरडे संबंध ठेवेल याचा मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता. नाही, हे खोटं आहे. हे मी म्हणत नाहीये, मेजर चंद्रशेखरच म्हणतात. त्यांनी पुढे असं लिहिलंय, प्रेम माझ्या मित्रा, अरे तूच असा दगाबाज निघालास तर मी विश्वास तरी कोणावर ठेवू. यू टू ब्रूटस देन फॉल सीझर. साफ 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 खोटं आहे. मिसेस शेखर, नाव यू आर अंडर अरेस्ट. तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते कोर्टात सांगा. हो पण इन्स्पेक्टर. उठा, उठा आधी. इन्स्पेक्टर. I say get up. चला. इन्स्पेक्टर, एक मिनिट थांबा. इन्स्पेक्टर, शेखरचा खून प्रियाने केलेला नाही. ती निर्दोष आहे. आय सी. तुम्ही त्यांचीच बाजू घेणार? नाही, ती खरंच निर्दोष आहे. शेखरचा खून तिनं नाही, मी केलाय. What? मी मारले शेखरला. इन्स्पेक्टर, मला प्रिया खूप आवडायची. अगदी मनापासून प्रेम होतं माझं तिच्यावर. पण तिचं मात्र आपल्या नवऱ्यावरच प्रेम होतं. आणि शेखर जिवंत असेपर्यंत प्रिया मला मिळणं शक्यच नव्हतं. म्हणून मी शेखरचा काटा काढायचं ठरवलं. आणि काल रात्री त्याला दुधातून. सॉरी प्रिया, मला माफ कर. तू खरं सांगतोस? होय प्रिया, खरं तेच सांगतोय मी. तू मारलंस शेखरला? होय होय, मी मारले तुझ्या शेखरला. प्रेम, तू? होय होय होय. का केलं ते असं? का मारलंस माझ्या शेखरला? मिसेस शेखर, का मारलंस? प्लीज प्लीज कंट्रोल युअरसेल्फ. याला घेऊन जा इन्स्पेक्टर साहेब तुमच्या सोबत. तोडण्याची पाहिजे इच्छा नाहीये माझी. मिस्टर प्रेम, चला. कम ऑन. तुम्हाला कोणीतरी भेटायला आलंय. गौरीजी, रामू, तुम्ही जरा बाहेर थांबा. आई, आईसाहेब, तुमची तब्येत? नाही, ठीक आहे, मी जा तुम्ही. बरं.
प्रेम प्रेम कुठल्या तोंडानं तुझी माफी मागू? तू माझ्यावर पोटच्या पोरासारखी माया केलीस आणि मी तुझ्याच पोटच्या पोराला ठार मारले. जे काही तू सांगतोयस ते माझ्या नजरेला नजर भिडवून सांग. नाही आई, माझ्यात तेवढं धाडस नाही. मी तुझा अनंत अपराधी आहे. मला क्षमा कर. प्रेम माझ्या डोक्यावर हात ठेवून सांग, माझी शपथ घेऊन सांग, शेखरला तू मारलेस म्हणून. नाही आई, नाही. अरे मग का खोटं बोललास पोलिसांशी? कोणाचा आळ स्वतःवर का घेतलास? काय सांगू आई, जर कुणाचा आळ मी माझ्यावर घेतला नसता तर तो प्रियावर आला असता. प्रेम, प्रियानं शेखरला मारलेलंच नाही, ते प्रियावर आळ यायलाच कसा? काय म्हणजे? शेखरचा कोणी वेगळाच आहे. म्हणजे तुला ठाऊक आहे हा, शेखरचा खून कुणी केला ते? हो, मला ठाऊक आहे. एकमेव मीच साक्षीदार आहे. माझ्या पोटच्या पोराच्या खुनाचे. त्या दिवशी रात्री शेखर, शेखर हे काय आरंभलंयस? तू बाजूला हो आई. मी त्या दोघांचा मुर्दा पाडल्याशिवाय राहणार नाही. शुद्धीवर ये शेखर, शुद्धीवर ये. संशयाच्या आगीत संसाराची अशी राख रंगोळी करू नकोस. संशय? नुसता संशय नाही आई, माझी खात्रीच झाली आहे. त्या दोघांना नरकाची वाट दाखवल्याशिवाय मी शांत राहणार नाही. राजा शांत हो बघो. शांत कसा राहू आई, शांत कसा होऊ? जिच्यावर जीवापाड प्रेम केलं ती बदफैली निघाली. ज्याला जिवलग मित्र मानला तोच दगाबाज निघाला. त्यांचा स्वैराचार उघड्या डोळ्यांनी पाहून मी कसा शांत होऊ आई? नाही आहे, त्या दोघांच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय मी शांत बसणं शक्य नाही. ऐक माझं, शांत हो राजा, शांत हो. आजची रात्र, फक्त आजची रात्र माझ्यासाठी शांत राहा. उद्या सकाळी तुला काय वाटेल ते कर, मी तुला अडवणार नाही. मग तर झालं. ही रात्रच माझी वैरीण झाली आहे. मला झोपच येत नाही. एकसारखा तोच विचार डोक्यात सैतानासारखा थैमान घालतो. त्या दोघांचा सूड घेतल्याशिवाय मला चैन पडणार नाही आणि तोच विचार माझी झोप हराम करतोय. ही रात्र कधी संपेल आई? हे बघ, माझ्या मांडीवर तुला झोपवते. हा, ये. तुझ्या मांडीवर मला कायमची झोप लागली तर किती बरं होईल आई. उगीच काहीतरी बोलू नकोस. हं? हे काय, तू दूध अजून घेतलं नाहीस? मीच माझ्या हाताने देते तुला. हं? तुझ्या हातनं दूधच काय, मी विष सुद्धा घेईन. उगीच काहीतरी बोलू नकोस. हे घे, दूध घे. नाही तुला शांत झोप लागेल. नाही आई, तुला आधीच सांगितलंय. तू तुझ्या हाताने पाजलंस तरच मी दूध घेईन. किती हट्ट करतोयस रे? मग तुझाच मुलगा आहे ना आई?
घे. आता जास्त बोलू नकोस. घे. तुझे हात का थरथरतायत ग आई? हा? नाही, अरे म्हातारी झाले ना आता, हात थरथरायचेच. घे. आता तुझ्या मांडीवर मला शांत झोपू दे. ये. हो रे माझ्या राजा, ये. झोप राजा. खूपच छान वाटतंय आई, खूपच छान. आई, ती अंगाई म्हण ना. लहानपणी मला झोपताना म्हणायचीस ती. हो, अरे आता कुठली रे आठवते ती. म्हण ना ग आई, त्याशिवाय मला झोप कशी येणार? अरे बाबा, तुझा हाही हट्ट पुरवते. होय, मीच शेखरचा खून केलाय. कदाचित जगातली मीच पहिली आई असेल. आपल्या मुलाचा जिने खून केलाय. आई, हे खरं सांगतेस तू? खोटं कशाला बोलू. खरं तर यापूर्वीच मी जगाला ओरडून सांगायला हवं होतं. दुर्दैवाने शुद्धीवर आले तेव्हा सगळंच आटोपलं होतं. आई, हे असं का केलंस तू? हा भयंकर तिढा सोडवण्याचा माझ्यापुढे हा एकच मार्ग होता. शिवशंकरच्या मनात तुम्हा दोघांविषयी संशयाची ठिणगी पडली होती. ती भडकण्यापूर्वीच विझवणं गरजेचं होतं. त्या रात्री शेखर रागानं बेभान झाला होता. कदाचित त्यानं तुम्हा दोघांचं काही बरं वाईट केलं असतं. आणि म्हणूनच मी हा विचार केला, शेखरलाच या जगातनं नाहीसं केलं तरच हा तिढा सुटेल. निदान तुम्ही दोघं सुखानं जगू शकाल. नाहीतरी माझ्या शेखरच्या जगण्याला आता काय अर्थ उरला होता? अगं हे असं का म्हणतेस तू? जगानं माझ्या आणि प्रियाच्या मैत्रीबद्दल गैरसमज करून घेतला. पण तू पण. आई, तुझ्या गळ्याची शपथ घेऊन सांगतो, अगं माझ्या आणि प्रियाच्या मध्ये असं काहीही नाही. तू हे खरं सांगतोयस? होय आहे. आणि आता मी शेखरला मारले या समजुतीमुळे प्रिया माझं तोंडही बघायला तयार नाही. आता यावरून तरी काय ओळखायचं ते ओळख. पोरा, प्रेम, मला माफ कर. अरे शेखरनेच काय, मी सुद्धा तुमच्याबद्दल गैरसमज करून घेतला होता. आई, नाही, मी तुझ्यावर अन्याय होऊ देणार नाही. मी पोलिसात जाऊन सांगेन प्रेम निर्दोष आहे, मी खुनी आहे. माझेच हात बरबटले माझ्याच पोराच्या रक्तानं. मला अटक करा, मला अटक करा. माझ्या प्रेमला सोडून द्या. नाही आई, नाही. माझ्या रक्ताची शपथ आहे तुला. पुन्हा कुठेही याची वाच्यता करू नको. प्रेम, होय आई, काहीही झालं, कारण काहीही असलं तरी आईनं पोटच्या पोराचा खून केला हे जगाला कधीही कळता कामा नये. नाहीतर आई या पवित्र नात्याला कायमचा कलंक लागेल.
त्यापेक्षा मी माझी सजा भोगतो. जा तू. प्रेम, अरे केवढी मोठी कुर्बानी दिलीस. फार मोठी सजा, फार मोठी शिक्षा केलीस मला. जिवंतपणी मरण भोगण्याची. हे झालंच कसं? होण्याचं नव्हतं. प्रेम. आई आई आई, रामू, गौरी, रामू, गौरी, आई आई आई, काय झालं आई साहेब? काय झालं आई? आई 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 साहेब काय झालं? आई, काय झालं? रामू, अरे डॉक्टरना तरी बोलव. वय वय, ए गौरी बघ. आई साहेब, आई आई साहेब. त्या दिवशी तुझ्यासमोर कोसळलेल्या आई परत उठल्याच नाहीत. कुडीतून प्राण सोडण्याआधी फक्त एकदाच त्यांनी डोळे उघडले आणि मला गुपित सांगितलं. थँक गॉड. म्हणजे मी शेखरला मारलं नाही हे तुला आईकडून आधीच कळालं होतं. हो, पण खूपच वेळ झाला होता सगळ्या गोष्टींना. कोर्टापुढे कबुली जबाब द्यायला आई जिवंत नव्हत्या आणि माझ्या शब्दावर तर कोणीच विश्वास ठेवत नव्हतं. त्यामुळे सगळ्या गोष्टी कळून सुद्धा मी काहीच नाही करू शकले. आणि तुला मात्र न केलेल्या गुन्ह्याबद्दल जन्मठेप भोगावी लागली. खरं सांगू, तुरुंगात सजा भोगताना मी जन्मठेप भोगतो याचं मला कधीच दुःख वाटलं नाही. पण तुझा गैरसमज मी कधीच दूर करू शकत नव्हतो आणि याचंच मला दुःख वाटत होतं. तो गैरसमज दूर करण्यासाठी तुरुंगातून सुटल्या सुटल्या मी इथे आलो. आलास ते बरंच झालं रे. आठवणींच्या पडद्यावर गतकाळातल्या सुखदुःखांचा चित्रपट तुझ्या सोबतीने बघता आला. खरंच किती विचित्र घडलं ना सगळं. किती गूढ, किती अनाकलनीय. प्रेम, माणसाचं आयुष्य असंच असतं का रे? थोड्या वेळातच उजाडेल. बोलता बोलता रात्र कधी सरली कळलंच नाही. तू बस, मी कॉफी घेऊन येते. गुड मॉर्निंग प्रेम. कोण? रुबी? तर काय, माझं भूत. पण तू इथं? कारण मला माहित होतं तुरुंगातून सुटल्यावर पहिल्यांदा तू इथंच येणार. म्हणजे तुझा माझ्यावरचा राग गेला रुबी? म्हणजे काय? अरे 14 वर्ष झाली त्या गोष्टीला. 14 वर्ष राग टिकून राहायला मी काय जमदग्नीचा अवतार आहे? खरंच रुबी, तू मला माफ केलंस? खरं सांगू प्रेम, एक प्रियकर म्हणून तू खूप वाईट आहेस, पण एक माणूस म्हणून तू खूप चांगला आहेस. आणि तुझ्यातल्या त्या माणसावरच माझं प्रेम चढलंय, त्याला मी तरी काय करू रे? आणि म्हणूनच मी तुझी 14 वर्ष वाट पाहिली आणि आज मी तुला न्यायला आली. चल बघू घरी. अगं थांब, प्रियाला सांगून तरी जाऊया.
प्रियाला? कुठल्या प्रियाला? अगं असं का करतेस? प्रियाला तू ओळखत नाहीस का? म्हणजे प्रेम तुला काहीच माहित नाहीये? काय? अरे प्रियाला मरून 12 वर्ष झाली. एक तप. काय? काय करेल बिचारी? एवढ्या मोठ्या हवेलीत एकटीनंच भूतासारखं राहायचं. आणि बरोबर बरोबर भूतकाळातल्या जीवघेण्या आठवणी. कंटाळली आणि एके दिवशी झोपेच्या गोळ्या घेऊन झोपी गेली ती कायमचीच. वेड्यासारखं काहीतरी बोलू नकोस रुबी. अगं प्रिया जिवंत नाही तर रात्रभर माझ्यासोबत कोण होतं? म्हणजे सारी रात्र आम्ही भूतकाळातल्या आठवणी जाग्या करत बसलो होतो. आत्ता मगाशी माझ्यासाठी ती कॉफी बनवायला आत गेली आणि तुझ्या गाडीचा आवाज ऐकून मी खाली आलो. इम्पॉसिबल प्रेम. प्रिया जिवंत नाहीये. रुबी प्रिया जिवंत आहे. तुझा विश्वास बसत नाही ना? चल तुला दाखवतो. थांब प्रेम. प्रियाचा शोध न घेतलेलाच बरा. काही गोष्टी इतक्या गूढ, इतक्या अगम्य असतात की त्यांचा थांग कधीच लागत नाही आणि तो लावण्याचा प्रयत्न सुद्धा करू नये. कधी कधी अज्ञानात सुद्धा सुख असतं. माझा आई, चल चल आपण घरी जाऊया. अगं पण रुबी, प्लीज प्रेम, प्लीज चल.